भाऊ तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला, भाऊ तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी एक बिहारमध्ये जातीच्या वरती मतदान होतं असं बोललं जायचं, पण पहिल्यांदाच असं दिसलंय की विकासाचा मुद्दा, जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला। मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे। मोदीजी, नितीशजी आणि NDA हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। भाऊ तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला तिथे पण बहुसंख्य जागा निवडून आलेल्या आहेत, जेव्हा प्रचार केला होता तेव्हा चित्र काय होतं, वाटलं होतं का एवढा निकाल? निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये NDA आहे, कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती यावेळी कुठेही दिसली नाही, उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती। आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते, त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती, पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आहे आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे। अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की 160च्या आपण पुढे जाऊ, पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो आहोत। काँग्रेसचा आरोप आहे की ज्या पद्धतीने जे कमिशनर आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारची ही रणनीती आहे, ज्ञानेश कुमारांचा विजय आहे, भाजपचा विजय आहे। मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले। त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलत आहेत। हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता। लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही। फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपला आहे हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील। सर तुम्ही दिल्लीत आलेत, असं आहे की नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे। आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील, नितीशजी असतील, हे सगळे मिळून निर्णय करतील। त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही। म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत। वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते होतील। या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो। आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे। मला असं वाटतं की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या NDAला वोट दिलेला आहे। मोदीजींवर, नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे। पण आपण बघा, केवळ महिला नाहीत तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे। लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत। आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी NDAच हवी होती आणि म्हणून NDAच त्या ठिकाणी जिंकली आहे। सर तुम्ही दिल्लीत आलात, तुम्ही दिल्लीत आलात, राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे देण्यासाठी तुम्ही नेमकं आलात? निश्चितपणे आपण महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो जे काही आपले ज्युरी होते त्यांनी राम सुतार जे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे शिल्पकार, मूर्तिकार, आर्टिस्ट आहेत, देशभरामध्ये त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच आजपर्यंत तयार केलेल्या नाहीत। आयकॉनिक अशा सगळ्या शिल्पांमध्ये त्यांचाच हात आहे। 100 वर्ष त्यांनी वयाचे पूर्ण केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण घोषित झाल्यानंतर आज आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत, आम्ही दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आहोत। बिहार में NDA को लैंडस्लाइड विक्ट्री मिली है, आपकी चाणक्य नीति वहाँ भी काम कर गई, आपने जहाँ जहाँ कैंपेन किया वो सारी सीट्स बीजेपी जीती। मैं सबसे पहले
बिहार भारतीय जनता पार्टी और बिहार एनडीए गठबंधन को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। ये जो हम